आई, ह्या दररोजच्या भांडणामुळं आता एक मी निर्णय घेतलाय, सकाळचं जेवण मापल्याकडं आणि संध्याकाळचं जेवण लहान्याकडं. बरं पोरा, तुमच्या खुशीमध्येच माझी खुशी आहे. रुत आए रुत जाए हर सुनबाई, मला लय भूक लागली, ताट वाढलं. सासूबाई, आणि तुम्हाला तर लहान भैयाकडे जेवायचं आहे ना? ते कुठेतरी बाहेर गेलेलं आहे. असं कसं होईल? त्यांनी जिम्मेदारी घेतली, त्यांना करणंच आहे ना. सासूबाई, आम्ही जेवण केले तर डब्यामध्ये भाकर असं खाऊन घ्या. हर फूल को अपना समझे बागवान, बागों के हर फूल को अपना समझे बागवान, हर घड़ी करे रखवाली, पत्ती पत्ती डाली डाली सींचे बागवान, बागों के हर फूल को अपना समझे बागवान, बागों के हर फूल को अपना समझे बागवान, हर घड़ी करे रखवाली, पत्ती पत्ती डाली डाली सींचे बागवान, बागवान रब है बागवान, बागवान रब है बागवान, बागवान रब है बागवान, बागवान रब है तुम्हाला तर म्हणत होते मी, पोराचे पाय पाळण्यातच ओळखू येते. तुम्ही गेल्याच्या नंतर मयर कशी पाळी आली. अरे राहुल, काय झालं काय माहिती? मी लेवळचा दररोज वाजतो, आई दररोजच खोलेन नाही. अरे आई, एवढा उशीर काऊन लावला दररोज उघडाला? आणि काय करत होती तू? तू कुठे चालला? हे काय बोलायला लागली? हा, तुम्ही दोघं सकाळी या. सकाळी या. हे घर माझं आहे, मी एक ठरलंय. सकाळी तू, संध्याकाळी ठेव, मला सांभाळायचं. आई, तू हे काय बोलायला लागली? आम्ही सकाळी कुठं जाऊ? सासूबाई, असं थोडं होतं, सकाळी एकाचं घर आणि संध्याकाळी एकाचं घर. असं का सुनबाई? तुम्ही दोघं जण मग ह्या भाकरीची वाटणी करायला लागले तर मी काऊन नाही करणार? तुम्ही दोघांना नाही समजून घेतलं तर ही का समजून घेई? नाही, यायला घासातला घास द्याला आणि मला एका टायमाला जेवण सुद्धा देत नाही. आई, खरंच आम्हाला माफ कर. आम्ही एवढे मोठे असताना आम्ही समजू शकलो नाही. प्लीज एवढे दिवस आम्हाला माफ कर. खरंच आई, आजपासून अशी गलती कधीच नाही होणार. रब है